आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती परीक्षा 2016 जिल्हा अकोला या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहोत। या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी विषयाचे प्रश्न चारही पर्यायांच्या स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत। पुढच्या काही महिन्यांमध्ये तलाठी भरतीसाठी परीक्षा होणार आहे, म्हणून जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच आपण दुर्लक्षित केलेला विषय इंग्रजी याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, तलाठी भरती परीक्षा 2016 मध्ये जी प्रश्नपत्रिका आली होती जिल्हा अकोला यामध्ये, त्यातील इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका चारही पर्यायांच्या स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्यामध्ये आपल्याला कळेल की सगळ्यात जास्त जे वेटेज आहे ते ग्रामरपेक्षा व्होकॅब्युलरीला दिलेलं आहे। म्हणून आपण काय करूया, या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिकांतील व्होकॅब्युलरीवर आधारित जे प्रश्न आले होते त्यांवर फोकस करूया आणि तेच सोडवण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, पहिला प्रश्न होता, इन द नेक्स्ट टू क्वेश्चन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड और सेंटेन्स। म्हणजे खाली दिलेल्या प्रश्नांसाठी जो पर्यायवाचक शब्द पर्यायांमध्ये दिलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे। आणि प्रश्न आहे, एक्स्ट्रीम ओल्ड एज व्हेन अ मॅन बिहेव्स लाईक फूल। म्हणजे एखाद्या माणसाची अशी वयाची अवस्था ज्यामध्ये तो एखाद्या लहान मुलासारखा किंवा मूर्खासारखा वागतो। पहिला पर्याय आहे इम्बिसिलिटी। इम्बिसिलिटीचा अर्थ होतो अशक्तपणा। पर्याय क्रमांक 2 आहे सेनेलिटी। सेनेलिटी म्हणजे समजूतदारपणा। तिसरा पर्याय आहे डॉटेज। डॉटेज म्हणजे म्हातारचळ किंवा मानसिक दुर्बलता। आणि पर्याय क्रमांक 4 आहे सुपरॅन्युएशन। सुपरॅन्युएशन म्हणजे सेवानिवृत्ती। मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 यांचा तितकासा संबंध दिलेल्या प्रश्नामध्ये दिलेल्या फ्रेजशी नाही आहे, परंतु पर्याय क्रमांक जो 4 आहे डॉटेज, डॉटेज म्हणजे म्हातारचळ म्हणजेच मानसिक दुर्बलता। आणि प्रश्नामध्ये सुद्धा काय आपल्याला फ्रेज दिलेली आहे, एक्स्ट्रीम ओल्ड एज व्हेन अ मॅन बिहेव्स लाईक फूल। म्हणजे एक वयाची जी अवस्था ज्यामध्ये तो व्यक्ती मूर्खासारखा वागतो किंवा लहान मुलासारखा वागतो। तर म्हणजेच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच डॉटेज। दुसरा पर्याय आहे लिस्ट ऑफ द बिझनेस और सब्जेक्ट्स टू बी कन्सिडर्ड ॲट मीटिंग। म्हणजे ज्यावेळेस मीटिंग होते, ज्यावेळेस एखादी सभा होते, त्यावेळेस सगळ्यात जास्त खालील पर्यायांमध्ये काय महत्त्वाचं ठरतं। पहिला आहे शेड्यूल। शेड्यूल म्हणजे वेळापत्रक। दुसरा आहे टाइम टेबल। टाइम टेबलचा अर्थसुद्धा वेळापत्रक असाच होतो। तिसरा आहे अजेंडा। अजेंडा म्हणजे विषयपत्रिका किंवा सभेत उपस्थित करावयाचे विषय। आणि चौथा आहे प्लॅन। प्लॅन म्हणजे योजना। मित्रांनो, वेळापत्रक आणि योजना यांपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे विषयपत्रिका। आणि या विषयपत्रिकेला सभेमध्ये किंवा एखाद्या मीटिंगमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अजेंडा। पुढचा प्रश्न आहे, चूज द वर्ड विच इज द एक्झॅक्ट अपोजिट ऑफ एक्झोडस। म्हणजेच खाली दिलेल्या शब्दाचा विरोधी अर्थाचा शब्द आपल्याला पर्यायांमधून शोधायचा आहे। आणि शब्द दिलेला आहे एक्झोडस। एक्झोडस या शब्दाचा अर्थ होतो निर्गम किंवा मोठ्या प्रमाणावरती निघून जाणे। पहिला पर्याय आहे इन्फ्लक्स। इन्फ्लक्स म्हणजे ओघ किंवा लोंढा। पर्याय क्रमांक 2 म्हणजे होमकमिंग। पर्याय क्रमांक 2 आहे होमकमिंग। होमकमिंग म्हणजे घरी येणारे किंवा घराकडे परतणे। यामध्ये मोठ्या प्रमाणात ती गोष्ट होते असा अर्थ अभिप्रेत नाही आहे। पर्याय क्रमांक 3 आहे रिटर्न। रिटर्न म्हणजे परत। आणि रिस्टोरेशन म्हणजे जीर्णोद्धार किंवा पुनर्स्थापना। या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 या पर्यायांमध्ये एक्झोडसचा जो अर्थ आहे त्याच्याशी एक्झॅक्ट अपोजिट इन्फ्लक्स हा वाटत आहे। कारण एक्झोडस म्हणजे मोठ्या प्रमाणावरती निघून जाणे आणि इन्फ्लक्सचा अर्थ होतो मोठ्या प्रमाणावरती ओघ असणे, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती ओघ येणे किंवा लोंढा येणे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इन्फ्लक्स। पुढचा प्रश्न आहे, इन द नेक्स्ट क्वेश्चन बिलो देर इज अ सेंटेन्स ऑफ विच सम पार्ट्स हॅव बीन जम्बल्ड अप।
rearrange these parts which are labeled P, Q, R and S to produce the correct sentence. Choose the proper sequence. या प्रश्नाचा अर्थ होतो खाली एका वाक्याचे काही भाग जम्बल्ड अप केलेले आहेत, म्हणजे त्यांचा गोंधळ केलेला आहे, म्हणजे ते मिक्स अप केलेले आहेत. मित्रांनो, प्रश्नामध्ये व्हेन ही यानंतर जे वाक्याचे भाग आहेत ते आहेत डिड नॉट नो, दुसरा आहे ही वॉज नर्वस अँड, तिसरा आहे हर्ड द ह्यू अँड क्राय ॲट मिडनाईट्स, त्यानंतर आहे व्हॉट टू डू. विद्यार्थी मित्रांनो, जर या वाक्याचं प्रॉपर सिक्वेन्स जर आपण केलं तर ते याप्रमाणे होऊ शकतं. व्हेन ही हर्ड द ह्यू अँड क्राय ॲट मिडनाईट्स, ही वॉज नर्वस अँड डिड नॉट नो व्हॉट टू डू. याप्रमाणे जर आपण वाक्य तयार केलं तर या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतं पर्याय क्रमांक 2 म्हणजे QSPR. पुढचा प्रश्न आहे चूज द वर्ड विच इज द एक्झॅक्ट अपोजिट ऑफ कमिशन. खालील पर्यायांपैकी तो शब्द आपल्याला निवडायचा आहे जो कमिशन या शब्दाशी विरोधी अर्थाचा शब्द आहे. आधी पाहूया कमिशन म्हणजे काय. कमिशन म्हणजे कार्यान्वित किंवा चालू असलेला, सुरू असलेला. पर्यायांमध्ये शब्द आहेत. पहिला आहे स्टार्टेड. स्टार्टेड म्हणजे सुरू केले. क्लोज्ड. क्लोज्ड म्हणजे बंद करणे. तिसरा आहे फिनिश्ड. फिनिश्ड म्हणजे समाप्त. चौथा आहे एम्प्लॉईड. एम्प्लॉईड म्हणजे नोकरी करणे. मित्रांनो, कमिशनचा अर्थ होतो कार्यान्वित. कार्यान्वित म्हणजे सुरू करणे. सुरू करण्याशी जे रिलेटेड शब्द आहेत पर्यायांमध्ये ते आहेत क्लोज्ड किंवा फिनिश. स्टार्टेड आणि एम्प्लॉईड यांचा तर संबंधच नाही आहे, परंतु 2 आणि 3 हे जे पर्याय आहेत क्लोज्ड, फिनिश्ड म्हणजेच बंद किंवा समाप्त, यांचा संबंध कमिशन या शब्दाच्या विरुद्धार्थाशी होऊ शकतो. आणि त्यातही जास्त जवळचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे क्लोज्ड. क्लोज्ड म्हणजे बंद करणे, एखादी गोष्ट बंद करणे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्लोज्ड. पुढचा प्रश्न आहे फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड्स. म्हणजेच खाली दिलेल्या पर्यायांपैकी अचूक स्पेलिंगचं जे उत्तर आहे, अचूक स्पेलिंगचा जो पर्याय आहे तो आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे एफिशियंट. एफिशियंट म्हणजे कार्यक्षम आणि त्याचं स्पेलिंग दिलेलं आहे EFFICIENT एफिशियंट. दुसरा पर्याय आहे ट्रीटमेंट. ट्रीटमेंट म्हणजे उपचार आणि उपचारचं स्पेलिंग लिहिलेलं आहे TREATMEANT. तिसरा पर्याय आहे बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजे सुधारणे आणि त्याचं स्पेलिंग असं लिहिलेलं आहे BETERMENT. चौथा पर्याय आहे टर्मिनेटेड. टर्मिनेटेड म्हणजे निरस्त किंवा काढून टाकणे आणि त्याचं स्पेलिंग दिलेलं आहे TERMINATED. मित्रांनो, यामध्ये ट्रीटमेंट आणि बेटरमेंट यांचं स्पेलिंग चुकीचं लिहिलेलं आहे, कारण ट्रीटमेंटचं अचूक स्पेलिंग आहे TREATMENT आणि बेटरमेंटचं अचूक स्पेलिंग आहे BETTERMENT. म्हणजे हे 2 पर्याय आहेत, हे चुकीचे स्पेलिंगचे आहेत, म्हणजेच यांपैकी एकही उत्तर नाही आहे. परंतु मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 या दोनही शब्दांचं स्पेलिंग करेक्टली यामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, प्रश्नपत्रिकांमध्येही बऱ्याच वेळा चुका होऊ शकतात, त्यांपैकी हे असू शकतं. परंतु उत्तरपत्रिका ज्यावेळेस आली त्यामध्ये एफिशियंट म्हणजे पर्याय क्रमांक 1ला करेक्ट उत्तर दिलेलं आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी मित्रांनो लक्षात ठेवा, एफिशियंट आणि टर्मिनेटेडचं स्पेलिंग असंच असतं, फक्त यामध्ये ट्रीटमेंट आणि बेटरमेंटचं स्पेलिंग चुकलेलं आहे आणि ते करेक्ट काय असतं, अचूक काय असतं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे फाइंड द रॉंगली स्पेल्ड वर्ड्स. म्हणजे खाली दिलेल्या पर्यायांपैकी जो चुकीचं स्पेलिंग दिलेलं आहे, ज्या पर्यायाचं स्पेलिंग चुकीचं आहे तो शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे अमेच्युअर. अमेच्युअर म्हणजे हौशी, त्याचं स्पेलिंग दिलेलं आहे AMATURE. दुसरा पर्याय आहे मॅन्युअल. मॅन्युअल म्हणजे हाताने केलेले, त्याचं स्पेलिंग दिलेलं आहे MANUAL. तिसरा पर्याय आहे नेफ्यू. नेफ्यू म्हणजे पुतण्या किंवा भाचा, त्याचं स्पेलिंग दिलेलं आहे NEPHEW. आणि चौथा पर्याय आहे ॲथलेटिक. ॲथलेटिक म्हणजे मैदानी किंवा खेळाडू विषयक आणि याचं स्पेलिंग दिलेलं आहे
मित्रांनो, यामध्ये पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 या तीनही पर्यायांचं स्पेलिंग अचूक आहे, म्हणजेच बरोबर आहे. फक्त पर्याय क्रमांक जो पहिला आहे ॲमेच्युअर याचं स्पेलिंग चुकीचं आहे. त्याचंही करेक्ट स्पेलिंग मी तुम्हाला सांगतो. ते स्पेलिंग असं असतं AMATEUR, ॲमेच्युअर. ॲमेच्युअर म्हणजे हौशी. म्हणजेच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे द क्वेश्चन्स फ्रॉम 9 to 13 आर टू बी आन्सर्ड बाय रीडिंग पॅराग्राफ अँड फिल विथ करेक्ट आन्सर. मित्रांनो, पुढे एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्यामध्ये काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या रिकाम्या जागा आपल्याला पर्यायातील अचूक शब्द निवडून पूर्ण करायच्या आहेत. आपण आधी पॅराग्राफ वाचून घेऊया. टुडे मोस्ट बिझनेसमेन आर व्हेरी वरीड. टू बिगिन विथ, they are not used to competition. In the past, they sold whatever dash dash produced at whatever prices they chose, but dash dash increasing competition, customer began to dash dash and choose imports suddenly became dash dash available and that too at cheaper dash dash. मित्रांनो, ज्या ठिकाणी डॅश डॅश आहे त्यामध्ये एक नंबरसुद्धा दिलेला आहे आणि तो नंबर आहे प्रश्नाचा नंबर. तर पहिला प्रश्न आहे, म्हणजेच पहिली रिकामी जागा आहे, आपण वाचून घेऊया. इन द पास्ट दे सोल्ड वॉट एव्हर प्रोड्यूस्ड ॲट. या रिकाम्या जागेच्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या पर्यायांमधील शब्द शोधायचा आहे आणि पर्याय आहेत इट, ही, दे आणि वी. यामध्ये बिझनेसमॅन लोकांविषयी किंवा व्यावसायिक लोकांसंबंधित बोललं जात आहे आणि बिझनेसमॅन हा जो शब्द आहे हे जे नाऊन आहे ह्युमन बिईंगशी संबंधित आहे. म्हणजेच या ठिकाणी जे पर्याय आहेत आणि पर्यायांमध्ये सगळे प्रोनाऊन दिलेले आहेत, म्हणजे सर्वनामे दिलेली आहेत आणि बिझनेसमॅनसाठी सर्वनाम कोणता असू शकतो? दे हा असू शकतो, कारण ते थर्ड पर्सन आहेत आणि प्लुरल आहे. तृतीय पुरुषी अनेकवचनी असल्याकारणाने या ठिकाणी आपण फक्त दे हाच पर्याय वापरू शकतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढची रिकामी जागा आहे व्हॉट एव्हर प्राइसेस दे चोज बट डॅश डॅश इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन. या ठिकाणी जे प्रिपोजिशन्स खाली दिलेले आहेत त्यामध्ये बाय, आफ्टर, फ्रॉम. आपण त्या ठिकाणी त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी त्यांना टाकून पाहूया. बाय इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन, आफ्टर इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन, फ्रॉम इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन आणि विथ इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन. तर यामध्ये जो सुटेबल प्रिपोजिशन आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे, विथ इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विथ. पुढची रिकामी जागा आहे कस्टमर बिगॅन टू डॅश डॅश अँड चूज इम्पोर्ट्स सडनली. आता या ठिकाणी चूज या शब्दाशी संबंधित आपल्याला शब्द शोधायचा आहे. चूज करणे म्हणजेच निवडणे आणि निवडणे या शब्दाशी संबंधित खालील पर्यायांपैकी कोणता शब्द आहे? बाय म्हणजे खरेदी करणे, टेक म्हणजे घेणे, पिक म्हणजे उचलणे किंवा निवडणे आणि वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे. तर निवडणे किंवा चूज करणे या शब्दाशी संबंधित असा पर्यायातील शब्द आहे पिक. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पिक हा शब्द रिकाम्या जागेमध्ये भरावा लागणार आहे आणि त्यानंतरच ते वाक्य हे बरोबर होऊ शकते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पिक. पुढची रिकामी जागा आहे अँड चूज इम्पोर्ट सडनली बिकम डॅश डॅश. या वाक्यामध्ये जो कस्टमर आहे त्याच्याशी संबंधित वक्तव्य केले जात आहे की तो जो कस्टमर आहे तो कशा प्रकारे चूज करतो किंवा जे आयात केलेल्या वस्तू आहेत त्या कशा प्रकारे उपलब्ध होतात. कोणताही व्यक्ती ज्या वस्तू सहज उपलब्ध होतात त्याच वस्तू चूज करतो, चॉईस करतो. पहिला पर्याय आहे हार्डली. हार्डली म्हणजे क्वचित किंवा महत् प्रयासाने, खूप जास्त प्रयासाने. इझिली म्हणजे सहज, फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार आणि कन्व्हिनियंटली म्हणजे सोयीस्करपणे. म्हणजेच सहज या शब्दाशी अर्थ जो आहे तो पर्याय क्रमांक 2चा आहे. म्हणजेच या प्रश्नाचं किंवा या रिकाम्या जागेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इझिली. अँड चूज इम्पोर्ट सडनली बिकेम इझिली अवेलेबल म्हणजे सहजपणे उपलब्ध होणारे. पुढची जी रिकामी जागा आहे ती अशी आहे अँड दॅट टू चीपर डॅश डॅट. अँड दॅट टू ॲट चीपर डॅश डॅश.
चीपर म्हणजे स्वस्त, आणि स्वस्त हा शब्द कशाशी संबंधित आहे? किमतीशी संबंधित आहे. तर पहिला पर्याय आहे कॉस्ट. कॉस्ट म्हणजे खर्च. रिटर्न्स म्हणजे परतावा. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. आणि प्राइसेस म्हणजे किमती. तर या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 4 म्हणजे प्राइसेस याचा अर्थ या ठिकाणी किमतीशी संबंधित आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्राइसेस. पुढचा प्रश्न आहे द फॉलोइंग क्वेश्चन्स कन्सिस्ट ऑफ 2 वर्ड्स विच हॅव अ सर्टन रिलेशनशिप टू इच अदर फॉलोड बाय 4 पेअर्स. इफ रिलेटेड वर्ड्स सिलेक्ट द पेअर विच हॅज द सेम रिलेशनशिप. म्हणजे खाली प्रश्नामध्ये 2 शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा एकमेकांशी विशिष्ट असा संबंध आहे, आणि तो जो विशिष्ट असा संबंध आहे आणि तशाच प्रकारचे विशिष्ट संबंध असलेले पर्यायांपैकी 2 शब्द आपल्याला शोधायचे आहेत. तर पाहूया आपण प्रश्नामध्ये कोणते शब्द आहेत. आफ्टर आणि बिफोर. आफ्टर म्हणजे नंतर आणि बिफोर म्हणजे आधी. आधी आणि नंतर. आधी आणि नंतर म्हणजे काय? हे जे शब्द आहेत आफ्टर आणि बिफोर हे एकमेकांचे विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. आता पाहूया पर्यायांमध्ये आपल्याला विरुद्ध अर्थाचे शब्द कोणते आहेत. पहिला पर्याय आहे फर्स्ट आणि सेकंड. हे 2 शब्द आहेत. फर्स्ट म्हणजे प्रथम आणि सेकंड म्हणजे द्वितीय. यामध्ये फर्स्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द सेकंड हा नाही आहे, कारण प्रथम आणि द्वितीय हे एकमेकाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द नाही आहेत. तर फर्स्ट या शब्दाचा विरोधी अर्थाचा शब्द असतो लास्ट. म्हणजे हा पर्याय कट झाला. दुसरा पर्याय आहे प्रेझेंट आणि पास्ट. मित्रांनो, यामध्ये प्रेझेंटचा विरुद्धार्थी शब्द पास्ट असूही शकतो आणि नसूही शकतो, कारण प्रेझेंट या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे पास्ट किंवा फ्युचर. हे दोन्ही असू शकतात. पास्ट किंवा फ्युचर हे दोन्ही शब्द प्रेझेंटचे अपोजिट असू शकतात. म्हणजे यामध्ये तेवढी शाश्वती नाही आहे. तिसरा पर्याय आहे कंटेम्पररी आणि हिस्टोरिक. कंटेम्पररी म्हणजे समकालीन आणि हिस्टोरिक म्हणजे ऐतिहासिक. हे दोन्ही शब्द एकमेकाच्या विरोधी अर्थाचे नाही आहेत. समकालीन म्हणजे एकाच काळचा आणि ऐतिहासिक म्हणजे जुन्या काळचा म्हणजे ऐतिहासिक काळाचा. यामध्ये विरुद्ध अर्थ दिसत नाही आहे. पर्याय क्रमांक 4 आहे सक्सेसर आणि प्रीडिसेसर. सक्सेसर म्हणजे उत्तराधिकारी आणि प्रीडिसेसर म्हणजे पूर्ववर्ती. सक्सेसर म्हणजे उत्तराधिकारी. उत्तराधिकारी म्हणजे ज्या व्यक्तीचा अधिकार यानंतर होणार आहे. प्रीडिसेसर म्हणजे पूर्ववर्ती म्हणजे ज्या व्यक्तीचा अधिकार पूर्वी होता. म्हणजे पूर्वी अधिकार असलेला आणि पुढे म्हणजे यानंतरचा अधिकार असलेला. हे जे दोन्ही शब्द आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध अर्थाचे आहेत. आधी अधिकार असलेला आणि नंतर अधिकार असलेला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट वर्ड विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ गिवन वर्ड. म्हणजे खालील एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाशी मिळता जुळता असणारा शब्द आपल्याला पर्यायांमधून शोधायचा आहे. प्रश्नामध्ये शब्द दिलेला आहे एम्बेझल. एम्बेझल म्हणजे चोरणे किंवा अपहार करणे. ऑप्शन्स आहेत मिसॲप्रोप्रिएट. मिसॲप्रोप्रिएट म्हणजे अयोग्य किंवा अफरातफर करणे. पर्याय क्रमांक 2 आहे बॅलन्स. बॅलन्स म्हणजे शिल्लक किंवा समतोल. तिसरा पर्याय आहे रिम्युनरेट. रिम्युनरेट म्हणजे मोबदला किंवा मेहनताना. शेवटचा पर्याय आहे क्लिअर. क्लिअर म्हणजे स्पष्ट किंवा निर्मळ. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 या पर्यायांचा जो अर्थ आहे तो एम्बेझलशी म्हणजे चोरणे किंवा अपहार करण्याशी संबंधित नाही आहे. परंतु पर्याय क्रमांक 1 मिसॲप्रोप्रिएट म्हणजेच अयोग्य किंवा अफरातफर करणे यांचा जो अर्थ आहे, या पर्यायाचा जो अर्थ आहे तो एम्बेझलशी जवळपास मिळता जुळता आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिसॲप्रोप्रिएट. नेक्स्ट क्वेश्चन. In each question below, a sentence broken into 5 or 6 parts. Join these parts to make a meaningful sentence. म्हणजे खाली एका वाक्याचे 5 ते 6 भाग केलेले आहेत. आपल्याला त्या 5 ते 6 भागांना एकत्र करून म्हणजे त्यांचा सिक्वेन्स योग्य करून एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. आणि ते पार्ट आहेत, ते वाक्याचे भाग आहेत आय, इमिजिएटली, सॅलरी, माय,
आणि वॉन्ट. पर्याय क्रमांक जर आपण पहिला पाहिला तर त्याप्रमाणे जर वाक्य बनवलं तर ते वाक्य असं बनतं, माय सॅलरी आय वॉन्ट इमिजिएटली. दुसऱ्या पर्यायाप्रमाणे जर वाक्य बनवलं तर ते बनतं, आय वॉन्ट माय सॅलरी इमिजिएटली. तिसऱ्या पर्यायाप्रमाणे जर वाक्य बनवलं तर ते बनतं, इमिजिएटली वॉन्ट आय माय सॅलरी. चौथ्याप्रमाणे जर वाक्य बनवलं तर ते बनतं, आय इमिजिएटली सॅलरी वॉन्ट आय. मित्रांनो, जर तुम्ही या शब्दांचा जर अर्थ घेतला, एक ओव्हरऑल अर्थ पाहिला तर तो असा निघू शकतो की मला माझा पगार लवकरात लवकर पाहिजे, असा त्याचा अर्थ निघू शकतो. आणि जर तुम्ही इंग्रजी भाषेच्या वाक्याचं जर सेंटेन्स फॉर्मेशन वाक्यरचना जर पाहिली तर ती अशी असते, SVO म्हणजेच S + V + O म्हणजेच सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी असतो टाईमस्टॅम्प. टाईमस्टॅम्प म्हणजे काळाशी संबंधित शब्द किंवा काळाशी संबंधित वाक्यरचना. मित्रांनो, या चारही पर्यायांपैकी SVO + टाईमस्टॅम्प या फॉर्मॅटमध्ये एकच वाक्य बसू शकतं, ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, आय वॉन्ट माय सॅलरी इमिजिएटली. आय म्हणजे सब्जेक्ट, वॉन्ट म्हणजे व्हर्ब, माय सॅलरी म्हणजे ऑब्जेक्ट आणि इमिजिएटली म्हणजे टाईमस्टॅम्प म्हणजे वेळेशी संबंधित शब्द किंवा फ्रेज, वर्ड किंवा फ्रेज. म्हणजेच मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बाकीचे जे पर्याय आहेत त्यांमध्ये जे सेंटेन्स फॉर्मेशन आहे ते चुकीचं होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ प्रोव्हर्ब किंवा इडियम. म्हणजेच खाली दिलेल्या इडियम्स किंवा प्रोव्हर्ब म्हणजे वाक्प्रचार किंवा म्हणीचा अर्थ खालील पर्यायांमधून आपल्याला शोधायचा आहे. आणि प्रोव्हर्ब दिलेली आहे आपल्याला, टू लीव समवन इन द लर्च म्हणजे एखाद्याला अडचणीत सोडून जाणे किंवा एखाद्याला अडचणीत सोडणे. पर्याय क्रमांक 1 आहे, टू कॉम्प्रोमाइज विथ समवन म्हणजेच तडजोड करायला येणे. कॉन्स्टंट सोर्स ऑफ अनोयन्स टू समवन म्हणजे एखाद्याला सतत त्रास देणे. पर्याय क्रमांक 3 आहे, टू पुट समवन एट इज म्हणजे एखाद्याला आरामात ठेवण्यासाठी. चौथा पर्याय आहे, टू डेझर्ट समवन इन हिज डिफिकल्टीज म्हणजे एखाद्याला त्याच्या अडचणीत सोडून देणे. मित्रांनो, पर्यायांच्या अर्थांवरून तुम्हाला लगेच कळेल की या प्रश्नाचा जो मिळता जुळता अर्थ आहे किंवा प्रश्नामध्ये दिलेला जो प्रोव्हर्ब किंवा इडियम आहे त्याचा मिळता जुळता अर्थ पर्याय क्रमांक 4शी आपल्याला दिसत आहे. इडियमचा अर्थ आहे टू लिव्ह समवन इन लर्च म्हणजे अडचणीत सोडून जाणे आणि पर्याय क्रमांक 4चा अर्थ आहे टू डेझर्ट समवन इन हिज डिफिकल्टीज म्हणजे एखाद्याला त्याच्या अडचणीत सोडून देणे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.